हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 10वी विषय भूगोल नैसर्गिक वनस्पती व प्राणी या पाठावरील महत्त्वाची प्रश्नोत्तरे अभ्यासूया. आजच्या व्हिडिओत वेगवेगळ्या फोटोंद्वारे प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे सहज शक्य होईल. चला तर मग मुलांनो, प्रश्न पहिला पाहूया. भौगोलिक कारणे लिहा. त्यातला अ आहे, ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट वनांनी व्यापला आहे. उत्तर: ब्राझील देशाचा उत्तर भाग हा विषुववृत्तीय प्रदेशात येत असल्याने येथील हवामान उष्ण व दमट आहे. ब्राझीलच्या उत्तर भागातून ॲमेझॉन नदी वाहत असल्यामुळे येथील वार्षिक पर्जन्याचे प्रमाण सुमारे 2000 मिलीमीटर असते. परिणामी ब्राझीलच्या उत्तर भागात वर्षभर पाऊस पडतो. भरपूर पाऊस व भरपूर सूर्यप्रकाश, उष्ण आणि दमट हवामान वनांच्या वाढीसाठी पोषक आहे. हा प्रदेश दुर्गम असल्यामुळे, मानवी वस्तीस अनुकूल नसल्यामुळे मानवी हस्तक्षेप मर्यादित स्वरूपाचा आहे. या सर्व कारणांमुळे ब्राझीलचा उत्तर भाग घनदाट वनांनी व्यापला आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. उत्तर: हिमालयाच्या उंच भागात हिवाळ्यात तापमान 0°C पेक्षाही कमी असते. परिणामी या भागात सर्वत्र बर्फाचे थर आढळतात. हिवाळ्यात हिमालयात बर्फाचे थर असल्याकारणाने वनस्पतींची वाढ होत नाही. परंतु उन्हाळ्यात हिमालयातील तापमान वाढल्याने बर्फ वितळू लागते. उन्हाळ्यात हिमालयातील बर्फ वितळल्यामुळे हंगामी फुलझाडे उगवतात. परंतु हिवाळ्यात या वनस्पतींचा नाश होतो. म्हणून हिमालयाच्या उंच भागात वनस्पतींची संख्या विरळ आढळते. पुढचा प्रश्न पाहूया. ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे. उत्तर: ब्राझीलमध्ये ॲमेझॉन नदीचे विस्तीर्ण खोरे, विषुववृत्तीय उष्ण दमट हवामान व वर्षभर पडणारा पाऊस यामुळे ब्राझीलच्या उत्तर भागात घनदाट वने आहेत. तसेच ब्राझीलमधील पॅराग्वे पॅराना नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात गवताळ प्रदेश आढळतो. पॅन्टनाल येथे दलदलीचा प्रदेश आढळतो. ब्राझीलमधील घनदाट वनांचा प्रदेश, गवताळ प्रदेश आणि दलदलीचा प्रदेश कृमी कीटकांसाठी पोषक असल्यामुळे कृमी कीटकांची संख्या ब्राझीलमध्ये जास्त प्रमाणात आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. उत्तर: भारतात झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या निवासाची गरज पूर्ण करण्याकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. वाढत्या लोकसंख्येची व इंधनाची गरज पूर्ण करण्यासाठी वृक्षतोड केली जात आहे. परिणामी वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्यांच्या अधिवासास धोका निर्माण झाला आहे. भारतातील वाढत्या औद्योगिकीकरणामुळे, नागरीकरणामुळे विविध प्रकारच्या प्रदूषणांचे म्हणजेच जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, मृदा प्रदूषण यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तसेच प्राण्यांची शिकार व बेकायदेशीर तस्करी यासारख्या समस्या वाढत आहेत. बेसुमार वृक्षतोड, वनक्षेत्रावर मानवाने केलेले अतिक्रमण अशा सर्व कारणांमुळे भारतातील वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी व वनसंवर्धनाची गरज आहे. उत्तर: ब्राझीलमध्ये वन्य प्राण्यांची तस्करी, निर्वनीकरण, रोका नावाची स्थलांतरित शेती, प्रदूषण अशा कारणांमुळे पर्यावरणीय ऱ्हासाची समस्या निर्माण झाली आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे अनेक वन्य प्रजाती नामशेष होण्याची समस्या निर्माण झाली आहे. ब्राझील हा जगातील 5व्या क्रमांकाचा मोठा देश असून त्याला जगाचे फुफ्फुस असे म्हटले जाते. पृथ्वीच्या एवढ्या मोठ्या क्षेत्रावर विस्तारलेल्या या देशातील प्राण्यांची संख्या व वनक्षेत्र ढासळणे हे जागतिक पर्यावरण संतुलनासाठी हानिकारक आहे. म्हणून भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी व वनसंवर्धनाची गरज आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, ती अवश्य पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.